नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विशाल। आज आपण पाहणार आहे की लास्ट टाइम आपण आपला गहू दाखवला होता, त्याच्यात तणनाशकाची फवारणी पण केली होती। त्या गव्हाचे आणि तणनाशकाचे रिझल्ट सोबतच आपण गव्हामध्ये जास्तीत जास्त कसा फुटवा केलेला आहे त्याच्याबद्दल आलेला एक अनुभव, आणि याच्यानंतर गव्हातली जी सेकंड फवारणी आहे ती आपण काय घेणार आहेत आणि त्याच्याबद्दल आपण कसे नियोजन करणार आहे। सोबतच आता आपला गहू हे पाहताय तुम्ही की ह्याला थोडीशी लोंबी येण्याचं वेळ आलेली आहे, चालू झालेला आहे, ज्याला शेतकरी आपल्या भाषेत निसवणं असं म्हणतात। तर निसवायला चालू झालेला आहे। तर ह्या निसवण्याच्या स्टेजमध्ये आपण काय काय फवारावं, त्यातल्या त्यात कुठले कुठले हार्मोन फवारावे याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर चला, सगळ्यात अगोदर मी आपल्याला माझा तो जो गहू आहे तो दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की लास्ट टाइम आपण तणनाशक मारताना गहू कसा होता आणि आता कसा आहे। ओके, तर आपण पाहू शकता लास्ट टाइम आणि आताच्या टाइममध्ये आपण याच्यात तणनाशकाचा उपयोग केला होता, आणि आता गहू चांगला स्टेजला आलेला आहे, लोंबीच्या स्टेजला पण आलेला आहे, आणि गव्हात भरपूर असा फुटवा झालेला आहे। खूप शेतकरी चिंतित असतात की फुटवा कसा होत नाहीये, फुटवा कसा होत नाही। तर आपण पाहू शकता इथं प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारे फुटवा झालेला आहे, है ना। सोबतच आपण आपल्या प्लॉटची काळोखी पाहू शकता। प्लॉट कसा एकदम ग्रीनरी आहे, एकदम कशी काळोखी आलेली आहे, आणि फुटव्याचं पण प्रमाण व्यवस्थित आहे, खूप चांगलं आहे। असं काही नाही आहे की फुटवा आपला कमी झालेला आहे, काय झालेला आहे, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत। तर आपण पाहू, आपण आपला आताच मी तुम्हाला माझं प्लॉटचा थोडासा व्हिडिओ दाखवला। तर आपण चर्चा करणार आहोत की याच्यात लास्ट टाइम आपण जे तणनाशक वापरलं होतं की अल्गो आणि चकदे नावाचं एक तणनाशक वापरलं होतं, क्लोडिना फॉफ काहीतरी होतं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू शकता। तर त्याचे चांगले रिझल्ट आले, फक्त थोडंसं बिलायत नावाचं जे गहू होतं, तण होतं ते थोडंसं वाचलेलं आहे, आणि ते पण जे जागा मोकळी आहे तिथंच थोडंसं वाचलेलं आहे, बाकीचं तणाचं पूर्णपणे व्यवस्थापन झालेलं आहे। याच्यानंतर खूप जण चिंतित असतात की फुटवा 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 हा सगळ्या जणांचा खूप प्रश्न असतो। तर पाहू शकता की आपल्या ऊसामध्ये आपल्या गव्हामध्ये भरपूर असा फुटवा झालेला आहे। तर आपण फुटवा आणण्यासाठी काय केलेलं आहे ते सांगतो तुम्हाला। आपण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण जवळपास मी 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी द्यायचं नियोजन केलं होतं, प्रत्येक वेळेस पाणी देताना आपण याच्यात थोडंसं युरिया घेऊन आपण ब्रॉडकास्ट केलेलं आहे। प्रत्येक पाण्यासोबत आपण थोडा युरिया टाकलेला आहे, आणि युरिया टाकल्यामुळे काय झालेलं आहे की गव्हाचा चांगला एकदम फुटवा झालेला आहे। त्या फुटव्यामुळे फायदा असा झाला की एक तर आपण हा प्लॉट जो आहे फक्त 20 किलो बियाण्यामध्ये पेरलेला आहे। शेतकरी जास्त सेटिंग करून काय करता की जास्त सेटिंग करून 40 किलो बियाणं वगैरे पेरायचा प्रयत्न करतात शेतकरी, आणि त्यांचं पण बरोबर आहे, कारण त्यांना प्रत्येकाच्या जमिनीबद्दल आपल्या जमिनीबद्दल त्यांना माहिती असतं। तर ह्या वेळेस मी प्रयोग म्हणून काय केलेलं आहे की 20 किलो बियाणामध्ये हा प्लॉट पूर्ण पेरलेला आहे। सोबतच मी प्रत्येक 10 दिवसाला 12 दिवसाला पाण्यासोबत युरिया टाकलेला आहे, जेणेकरून माझी ही काळोखी एकदम मेंटेन झालेली आहे, चांगली ग्रोथ झालेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर फुटवा झालेला आहे। म्हणजे आपल्याला जो एक्सपेक्टेड फुटवा होता तो भरपूर फुटवा झालेला आहे। आता याच्यानंतर आपण त्याच्यानंतर काय फवारणी घेणार आहे, आता बघू शकता की गहू आपला लोंबी वगैरे यायला सुरुवात झालेली आहे। आता इथून पुढे फुल ग्रोथ, आणि आता सगळ्या जो फुटवा झालेला आहे तो प्रत्येक काडीला आता गहू यायला सुरुवात होते। तर अशा स्टेजमध्ये आता आपण ह्याच्यात एक सेकंड फवारणी करणार आहोत। तर फवारणीच्या टाइमला मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन, पण फवारणीमध्ये आपण काय यूज करणार आहेत, तर फवारणीमध्ये आता ह्याच्यात आपण पाहू शकता थोडं कुठं मला जो मावा आहे तो मावा दिसत आहे, थोडा कुठं
तर माव्याच्या नियोजनासाठी आपण याच्यावर रोगरची फवारणी करणार आहोत. कारण रोगर जे औषध आहे त्याच्यापेक्षा भारी औषध मला आणखीन माझ्या अनुभवात नाही की ज्यानं मावा लगेच संपून जाईल. मावा चिटका जो आहे तो लगेच संपून जातो एका फवारणीनंतर. एक रोगर आणि सोबत जमलं तर क्लोरोपायरिफॉस जे आहे हे गॅस पॉयझन असतं. हे गॅस पॉयझन मी मारणार आहे. कुठं जर काय पेस्ट अटॅक वगैरे जर असेल ते पण क्लिअर होऊन जाईल. सोबतच मी 500 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट मारणार आहे, जेणेकरून मॅग्नेशियम आणि सल्फर या दोन्ही गोष्टी गहू पिकाला भेटतील. मॅग्नेशियम सल्फेटनं क्लोरोफिल म्हणजे जी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी आहे ती संश्लेषण प्रक्रिया जी आहे ती मॅग्नेशियम सल्फेटनं चांगली होते. त्याच्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट आपण यूज करणार आहेत. आणि सोबतच 6BA आपण फवारा घेणार आहे. याच्यामध्ये 1 ग्राम 6BA आपण यूज करणार आहे. 1 ग्राम 6BA आपण पहिल्यांदा सॉल्व्हंटमध्ये मिक्स करून आपण त्याला ह्याच्यामध्ये पूर्ण मिश्रणमध्ये टाकून ह्याचा आपण उपयोग करणार आहे. 6BA काय होईल, पेशीचं विभाजन होईल आणि पेशीचं विभाजन झाल्यामुळे हे जो गहू आहे जो प्रत्येक काडीला पहिल्यांदा ते लोंबी भरेल. दुसरी गोष्ट जे पेशी विभाजन होईल त्याच्यामुळे गव्हाची साईज आणि जे दाणा आहे त्याची साईज चांगल्या पद्धतीनं वाढेल. त्याच्यामुळे मी 6BA फवारा घेणार आहे आणि फवारणी घेतल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देणार आहे. सध्यासाठी एवढंच. तर फुटवा आणि बाकीच्या गोष्टीसाठी एवढं चिंतेत राहायची काही गरज नाही. आणि जे दुकानदार वगैरे जास्त काही पण सांगता हे मारा ते मारा, ह्यानं फुटवा होतो ते फुटवा होतो, पारंपरिक आपले जे वडील आजोबा शेती करत होते त्या गोष्टी आपण विसरायला नको आहेत. कारण प्रत्येक गोष्ट दुकानदाराला विचारून जर केली तर शेती आपल्याला कधीच परवडणार नाही. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. जय हिंद.